आमचे प्रदीप पाटील साहेब नेवाली यांचं या ठिकाणी शुभागमन. प्रदीप भाई आपलंही सहर्ष स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या वतीनं. न प्रथम आपण अनिल टेंबे यांचा सन्मान करूया. ठीक आहे, त्यांच्या समेत सँडी पालकर वायब्रेशन अंपायर मित्रांनो A1 जोडी या ठिकाणी पाहू शकाल. सेम हाईट सेम फाईट या ठिकाणी यांचा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं अमर पाटील यांच्या वतीनं सन्मान हा ठिकाणी केला जाईल. त्याच्यानंतर लवेश दिघे, लवेश आपण यावं. जे समालोचक मोरबे या ठिकाणी आपल्याला उपलब्ध राहिले त्यांचा सन्मान या ठिकाणी स्पर्धेच्या वतीने केला जाईल. अमर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते लवेश दिघे यांचा इथे सन्मान आपण करावा. त्याच्यानंतर आई एकविरा इव्हेंट लाईव्ह प्रोप्रायटर संदेश किंवा त्यांचा एखादा सहकारी त्यांना विनंती असेल की आपण यावं. संदेश आपण यावं. संदेश लोकांनाही चेहरा माहीत होऊ द्या. संदेश लोकांनाही माहीत होऊ द्या की या पद्धतीने आपण लाईव्ह टेलिकास्ट करता की किती सुंदर क्लिअरिटी आणि क्वालिटी सातत्याने आपल्या माध्यमातून पोहोचवली जाते. अवघं 1 वर्ष झालंय तुमच्या लाईव्ह इव्हेंटला आणि सातत्याने दमदार क्लिअरिटी तुमच्या माध्यमातून पोहोचवली जाते. तर संदेश शेलके यांचा सन्मान आई एकविरा इव्हेंट लाईव्ह सुकापूर यांचा हा सन्मान या ठिकाणी केला जाईल सचिन पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि त्याच्यानंतर मित्रांनो ज्या पद्धतीनं प्रसन्न पाटीलने आपल्या गावाचं नाव 7 समुद्रापलीकडे नेलं, तसेच डीजेच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ज्यांनी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या धुंदरे गावाचं नाव रोशन केलं ते सानिया डीजे साऊंड सर्व्हिसचे ओनर नितीन पाटील यांचा इथे शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीने केला जाईल. मी अमर पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नितीन पाटील यांचा इथे शुभ सन्मान आपण करावा. मॅचचा हिरो धीरज कातार राहिला होता. धीरज आपण यावा. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण कलेक्ट करावी. धीरज आणि ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत. संजय काशीनाथ पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते धीरज DK यांना मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन इथे सन्मानित करण्यात यावं. दमदार फलंदाज मित्रांनो की ज्याने पहिल्याच दिवशी धमाकेदार फलंदाजी करत असताना 41 धावा कुठल्या होत्या. बघा मित्रांनो, एखाद्या खेळाडूला पारितोषिक मिळतं तेव्हा टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. ज्याने दमदार फलंदाजी केली तो DK धीरज कातारा ठरला या मागच्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा हिरो. परंतु फायनलच्या सामन्याचा हिरो ज्याने दमदार गोलंदाजी केली, अवघ्या 11 धावा वाचवल्या, तो मंगेश कर्णूक ठरलाय सामन्याचा सामनावीर. मंगेश यावं ही ट्रॉफी घेण्यासाठी. तर विजयदादा पाटील आर्या एंटरप्राइजेसचे ओनर आपणास विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते मंगेशला ही ट्रॉफी द्यावी. आणि नेरे धुंद्रे विभागाचा छोटा टायगर यांनी विकेटसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज लावलं होतं उर्फ डॅडी अंकुश शेठ वाघमारे यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज आणि ही ट्रॉफी आम्हाला प्रिन्स प्रसाद पाटील ज्यांच्या माध्यमातून ही मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी पुरस्कृत झाली. आणि ही ट्रॉफी विजयदा पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मंगेश देऊन सन्मानित करण्यात यावं. आणि छोटा टायगर उर्फ डॅडी अंकुश शेठ वाघमारे यांच्या वतीनं 500 रुपयाचा कॅश प्राइज. धन्यवाद. त्याच्यानंतर या स्पर्धेतील मित्रांनो सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ज्याने भरपूर दमदार कामगिरी केली. खरं तर प्रत्येक टीमने भरपूर कामगिरी केली, परंतु 4 संघ या स्पर्धेमध्ये होते आणि 4ही संघांना हे पारितोषिक डिवाइड करून दिले आपण. तर या स्पर्धेतील
उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अमन पाटील ठरलेत, ज्यांनी मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये दमदार झेल टिपला. तो अमन ठरला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक. अमन यावं हे पारितोषिक घेण्यासाठी आणि ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली. विशाल शिनारे साहेब यांच्या वतीनं आम्हाला ही ट्रॉफी पुरस्कृत करून दिली गेली आणि बेस्ट फिल्डरसाठी तर विशाल शिनारे साहेब यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ही ट्रॉफी आम्हाला करण्यात देण्यात आली आणि तो अमन ठरला या स्पर्धेतील. आकर्षक कॅश प्राइज आणि ही ट्रॉफी देऊन अमनला या स्पर्धेतून सन्मानित करण्यात येईल. की मित्रांनो, चारही संघांना ही ट्रॉफी जे पारितोषिक असतील ते डिवाइड केले, त्याच्यामुळे हे चारही संघांना पारितोषिक दिलं जात आहे. तर महेंद्र शेठ चिनारे यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी करण्यात देण्यात येईल. प्रिन्स कलेक्शनचे ओनर सन्माननीय वैभव शेठ आपलंही सहर्ष स्वागत करतो. फिजिकल फिटनेसचा विचार केलात मित्रांनो की दमदार ज्यांचं आपण योगदान पाहतो, वैभव शेठ आपलं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. त्याच्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज ज्याने 7 विकेट या स्पर्धेमध्ये घेतलेत, तो गावदेवी खानाव क्रिकेट संघाचा योगेश पाटील ठरलाय. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट योगेश पाटील. आणि बॉलर ची ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली ती विजय शेठ. तर विजय चौधरी यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी दिली जाईल. विजय शेठ चौधरी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण द्यावी. तर विशाल शिनारे साहेबांनी ही ट्रॉफी आम्हाला पुरस्कृत करून दिली गेली आणि विजय चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण देणार आहोत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. कॅप्टन गावदेवी क्रिकेट संघ खानाव या संघाचे कॅप्टन, ज्यांच्या माध्यमातून दमदार गोलंदाजी झाली आणि ते ठरलेत या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. विशाल शिनारे साहेब यांच्या वतीने ही ट्रॉफी आम्हाला देण्यात आली आहे आणि आकाश चौधरी साहेब यांच्या वतीने ही ट्रॉफी आम्हाला देण्यात आली आहे. परंतु ही पारितोषिक देण्यासाठी आम्ही आमंत्रित करतो दिलीप पाटील साहेब यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट फलंदाज या स्पर्धेतील, ज्याने या स्पर्धेमध्ये 71 धावा ठोकल्या आणि तो फलंदाज आहे आई गावदेवी नांदिवली कोलीवाडा क्रिकेट संघाचा चेतन ढोले ठरला या स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज. चेतन, शुभेच्छा असतील आणि काही दिवसामध्ये तुम्हाला खऱ्या अर्थानं दुसऱ्या इनिंगची सुरुवात करायची आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ त्या. मानपाडा कल्याण विभागातील संघ या स्पर्धेमध्ये ज्यांनी दमदार परफॉर्मन्स दाखवला आणि त्या चेतन ढोले ठरलेत या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज. तर चतुर्थ क्रमांक आपण इथे ट्रॉफी देऊया आणि या स्पर्धेमध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठरलाय नांदिवली कोलीवाडा क्रिकेट संघ. त्यांचे सर्व खेळाडू आणि त्यांच्या व्यवस्थापकांना विनंती करतो की आपण ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यावं. तर रोख रक्कम चतुर्थ क्रमांक 12,500 रुपये आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल. आणि ही ट्रॉफी प्रदान करण्यासाठी प्रसाद पाटील उर्फ PR आणि अक्षय शेठ चौधरी यांना विनंती करतो की आपण यावं. अक्षय सिनारे, प्रसाद पाटील साहेब, अक्षय चौधरी साहेब आणि अक्षय सिनारे साहेब आणि आनंद पाटील साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं. तर चतुर्थ क्रमांकाचे विजेते ठरलेत या ठिकाणी गावदेवी नांदिवली कोलीवाडा क्रिकेट संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन. त्याच्यानंतर अभिनंदन टीम नांदिवली कोलीवाडा क्रिकेट संघ. तर थर्ड नंबर प्रथमतः ही ट्रॉफी देण्यासाठी महेंद्र सिनारे आणि विजय चौधरी साहेब यांना विनंती करतो की आपण यावं. आणि संजय काशीनाथ पाटील साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो. संजय काशीनाथ पाटील साहेब, विजय चौधरी साहेब आणि महेंद्र सिनारे साहेब या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं. आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय. तत्पूर्वी रोख रक्कम 12,500 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी देऊन त्या टीमला या ठिकाणी सन्मानित केलं जाईल.
आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरला या स्पर्धेमध्ये अमन ब्रिगेड श्री गणेश 11 वलभ क्रिकेट संघ। सर्व खेळाडू आणि त्यांचे व्यवस्थापक यांना विनंती करतो की आपण ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी यावं लगेच आपण ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो, ज्या संघाने दमदार कामगिरी केली। अरे वलभ क्रिकेट संघ या का उशीर करताय? ट्रॉफी मिळाल्यानंतर आपण आनंद साजरा झाला पाहिजे। तर वलभ क्रिकेट संघ ठरलाय अभिनंदन भोलेनाथ शेठ पाटील आणि खऱ्या अर्थानं मित्रांनो पीके पाटील साहेब यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो की सातत्याने या संघाला दमदार योगदान देणारे पीके शेठ यांनी म्हणजे प्रभाकर शेठ या संघाचे आधारस्तंभ, त्यांचा आम्ही मनापासून या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। आणि तृतीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय तो अर्थातच अमन ब्रिगेड श्री गणेश क्रिकेट संघ वलभ। एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो वलभ क्रिकेट संघासाठी। जरा टाळ्या कमी वाजतायत, एखाद्या संघाला ट्रॉफी मिळते टाळ्या वाजल्या पाहिजेत। आता आवाज आला। त्याच्यानंतर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी संजय शेठ पाटील दिलीप शेठ पाटील आणि दिलीप शेठ पाटील यांना विनंती करतो की आपण यावं आणि आपल्या शुभ हस्ते ही द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी या ठिकाणी दिली जाईल। तर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी या स्पर्धेतील तिरंगा चषकातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय की सातत्याने आपण पाहतो राजेश शेठ कातारा आणि आकाश शेठ कातारा हे नाव गाजते रायगड ठाण्याला आणि या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट्स नेवाले क्रिकेट संघ। यावा आपण हे पारितोषिक स्वीकारावे। एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो। त्यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी आपण करताना पहिली गौरी स्पोर्ट्स नेवाली क्रिकेट संघ ज्याने दमदार कामगिरी केली। तत्पूर्वी प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देण्यापूर्वी आपण मालिकावीर या स्पर्धेमध्ये मालिकावीर कूलर जे आम्हाला प्रदान केलंय अक्षय सिनारे साहेब आणि प्रसाद भाई पाटील यांच्या वतीनं हे कूलर आम्हाला पुरस्कृत झाले। त्यांना विनंती असेल की आपण यावं आणि आपल्या दोघांच्या शुभ हस्ते ही मालिकावीरची ट्रॉफी आणि कूलर आपण द्यावं। अक्षय भाई आणि प्रसाद भाई यांना विनंती करतो की आपण यावं आणि या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज 82 धावा 12 विकेट या स्पर्धेमध्ये घेतले आणि उगीच नाही KL राहुल यांचा फॅन म्हटलं जातं तो आई गावदेवी प्रसन्न नेवाले क्रिकेट संघाचा गौरी स्पोर्ट्स नेवाले क्रिकेट संघाचा DK धीरज कातारा मॅन ऑफ द सिरीज 1 हँडेड तुम्ही पाहू शकला। एकदा जोरदार टाळ्या ट्रॉफी आणि कूलर या ठिकाणी देऊन त्यांचा सन्मान। आणि इथे ही ट्रॉफी आपण पाहताय अक्षय सिनारे आणि प्रसाद पाटील यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी। तो प्रथमतः विजय शेठ पाटील अर्थात आर्या एंटरप्राइजेसचे सर्व ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आम्हाला दमदार योगदान लाभलं। आणि जेव्हा तिरंगा 11 क्रिकेट संघ मैदानावरती किंवा कुठल्याही स्पर्धेमध्ये खेळत असतो त्या संघाचे दमदार पुरस्कर्ते आर्या एंटरप्राइजेसचे ओनर विजय शेठ पाटील आणि संतोष शेठ चौधरी या जोडीला विनंती करतो की आपण यावं। आणि विद्यमान ग्रुप ग्रामपंचायत सदस्य संतोष शेठ चौधरी यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आम्हाला प्रथम द्वितीय तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या सर्व ट्रॉफी या ठिकाणी लाभल्या आहेत। ते संतोष शेठ चौधरी, आणि आर्य एंटरप्राइजेसचे ओनर विजय शेठ यांना विनंती करतो की आपण यावं आणि या स्पर्धेमध्ये
सुवर्ण अक्षराने ज्याने आपलं नाव कोरलं तिरंगा चषकामध्ये तो संघ ठरलाय गावदेवी क्रिकेट संघ खानाव। विनंती असेल की यावं आपण ही ट्रॉफी स्वीकारण्यासाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो। गावदेवी क्रिकेट संघ खानाव ठरला या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचा विजेता रोख रक्कम 50,000 रुपये देऊन त्या संघाला इथे सन्मानित केलं जाईल। दमदार परफॉर्मन्स राहिला, सलग 4 सामन्यामध्ये टॉस जिंकला, बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, विश्वास त्यांच्या गोलंदाजांवरती आणि सातत्याने दमदार कामगिरी करत असताना तो संघ ठरला या स्पर्धेतील चॅम्पियन। अभिनंदन टीम गावदेवी क्रिकेट संघ खानाव। वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये सर्व मान्यवरांनी उपस्थित दाखवली, त्या सर्व मान्यवरांचा आम्ही तिरंगा क्रिकेट संघ धुंद्रे यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं सहर्ष आभार व्यक्त करतो, स्वागत करतो। मला वाटतं अमर 40 संघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता आणि 40 संघांमधून 4 संघ या स्पर्धेमध्ये टॉप 4 मध्ये पाहायला मिळाले। तृतीय क्रमांक ठरला नांदिवली कोलीवाडा, द्वितीय क्रमांक ठरला वलप क्रिकेट संघ, माफ करा तृतीय क्रमांक वलप क्रिकेट संघ, द्वितीय नेवाली क्रिकेट संघ आणि या स्पर्धेतील तिरंगा चषकाचा मानकरी ठरलाय आई गावदेवी क्रिकेट संघ खानाव। सर्व संघांचा अभिनंदन अभिनंदन।